मॅडम नमस्कार. हा नमस्कार. काय सांगाल, आपली ओळख सांगा. माझं नाव सुनीता भाऊ गुरव. बर. मी स्वच्छता अभियान करते आणि भाऊंनी इथं स्वच्छता ठेवले. आम्हाला इथं खूप खूप हे आणि लोक ऐकत नाही. हो इथं कचरा टाक, तिथं कचरा टाका असं टाकतात. बरं. त्यांना सांगितलं का तुम्हाला गाड्या येतात ना असं विकून टाकतात. मग एक दिवशी मी काय केल्याचा फोटोच काढला. म्हणजे तुमचं पाठवते सगळ्यांना फोटो. मग तसे एक दिवस ही बाई घाबरली. मग ते सांगू नका, मी तुमचं नाही आता टाकणार कचरा. बरं ठीक आहे. आता या ठिकाणी तुमचा सन्मान झाला आहे, काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? काय काय सांगाल, म्हणजे कोणी कोणी सन्मान केला तुमचा, काय सांगू आता शकता? भाऊंनी केलंय सन्मान. संतोष भाऊ यांनी आमचं सन्मान केलाय. बरं ठीक. नमस्कार. काय सांगाल आपण? मी लक्ष्मी मुजमुले. इथपर्यंत मी 15 वर्ष झालं काम करते. तर अशी सेवा आमची आज केली तुम्ही, आमचा सन्मान आज केला आहे. मी यशवंतनगर मग काम करते, कारण की आम्ही साफसफाई करतो. पाठी जे जॉबला जाणारे लोक, शिक्षक लोक, ते काय करता यायला टाईम भेटत नाही कचऱ्यात टाकायला. आम्ही साफसफाई पुढं करतो आणि मागं ते गंज घालते, कारण की ते जॉबला जाते त्याला टाईम नसतो मिळत. आम्ही पुढं झाडतो आणि ते मागं गंज लावतात. कसं करायचं आम्ही साफसफाईवाल्यांना? हां, आम्ही यशवंतनगरला साफसफाई करतो. बरं, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही ठीक आहे स्वच्छता करताय, मागे ते लोक कचरा टाकतात, आता त्या लोकांना काय सांगाल? ऐका, त्याला आमच्या समोर दिसलं तर आम्ही त्यांना बोलणार की का कचरा टाकतो. बरोबर. हो, आम्ही जर सकाळी गेलो रात्रीच्या बाहेर टाकले ना, सकाळी आम्ही काय सांगणार? बरोबर. आम्ही काय सांगणार? आणि सकाळी आमच्या समोर जर कचरा टाकले तर आम्ही त्यांना सजा देणार की अजिबात कचरा टाकायचा नाही. आम्ही त्यांना बोलतो आमच्या समोर जर टाकला. नक्कीच. माघारी टाकल्यावर काय सांगणार आम्ही? बरं, आता या ठिकाणी काय सन्मान झाला तुमचा, काय काय केलं? आमचा भरपूर सन्मान झाला. आता 15 वर्ष झालं मी काम करते. आज आमचा बराच सन्मान झाला आमचा साफसफाई कामदाराचा. हो. बरं ठीक. मॅडम नमस्कार. काय सांगाल, आपली ओळख सांगा. सर, माझं नाव सुरेखा काशीनाथ डांबरे. मी गेले 5 वर्ष नगर परिषदमध्ये काम करते. तर माझी फक्त आता जे आमच्यासाठी हरिभाऊ दाभाडे यांनी जे कार्यक्रम झाला त्याबद्दल मी त्यांचे मनोगत व्यक्त करते आणि इथं जे आले आहेत त्यांचेही आभार व्यक्त करते. गोल्डन रोटरी क्लब ऑफ तळेगाव तर्फे त्यांनी जे आमचा सन्मान केला त्याबद्दल खरोखर मनापासून मी त्यांचे धन्यवाद मानते. बरं, तुम्ही कोणत्या भागात स्वच्छता करता? मी तळेगाव स्टेशनमध्ये. बरं, काय नक्की समस्या येतात तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छता करताना? फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की जे आम्ही काम करून जातो सध्या इथून, त्यानंतर पुन्हा जे आहे कार्यक्रम जे येतात नागरिक, ते पुन्हा सारखे कचरा टाकतात. त्यांनी ते कचरा न टाकता त्यांनी त्यांच्या घरी घंटा गाडीवर येते त्याच्यामध्ये टाकतात. एवढीच आम्हाला नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. धन्यवाद. बरोबर. स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव. आम्ही जे स्वच्छ करतो त्याच्याबद्दल त्यांना पण थोडंसं त्यांनी सुद्धा हे करावं की हे स्वच्छ करतात त्यांनी पुन्हा कचरा करू नये, एवढीच आमची अपेक्षा. वा, नक्की. धन्यवाद. थँक्यू सर. भारत माता की वंदे वंदे. स्वच्छ तळेगाव, स्वच्छ तळेगाव, आपलं तळेगाव, आपलं तळेगाव. संत गाडगे महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा. स्वच्छ तळेगाव, आपलं तळेगाव. गणपती बाप्पा. आपला तळेगाव.